आणि त्याला तोंड देणार आहेत फैसल. पहिला चेंडू अक्षय यांचा, बघूया. दहा ते 15 पावलांचं स्टार्ट आहे. बघूया का अक्षय यांचा पहिला चेंडू उजव्या हाताने मारा करता आणि वाईटच्या रूपाने पंचांनी घोषित केलेलं आहे. जरा कृपया बाहेरच्या कोणत्याही खेळाडूने आमच्या पंचांची उचल घालू नका प्लीज, मी त्यांना विनंती करतो. बरोबर आहे, खेळ चालू करतो. धावसंख्या होते 1 वाईटच्या रूपानं, म्हणजे अवंत धावाने खातं खोललेलं आहे. वसंत दिवेकर प्लीज कॉन्टॅक्ट टू माईक. आणि एक धाव टिकलं. बरोबर आहे, टिकल झोनमध्ये गेले. धावसंख्या होते 2 चांडवे संघाची. पहिलं षटक चालू आहे अक्षय यांचं. अक्षय यांनी आता पण 2 धावा दिलेल्या आहेत. आणि नियोजन बघा, खरंच आमच्या कोल संघाचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. बसण्यासाठी सुद्धा जागेचं कसं का आरक्षण केलं बघा, सुंदर तिने आरक्षण केलेलं आहे. धावसंख्या होते 2. अक्षयाचा पुढचा चेंडू आणि उंचाचा वर्ग मारला, बघूया. आणि कॅच ड्रॉप झालेली आहे, म्हणजे जीवदान मिळालं फलंदाजांनी. या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या होते 4. 2 धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 4. पहिलं षटक चालू आहे. अक्षयांचं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होते 4. अत्यंत रोमांचक सामना होणार आहे बघा. ग्राउंड नंबर चालू आहे शिरगाव वर्सेस चांडवे. आणि सुंदर चेंडू अक्षयांचा, खरोखर सुंदर चेंडू. आणि चेंडूचा अंदाज घेता आला नाही. चेंडू निर्धाव चेंडू केलेला आहे. धावसंख्या रोखून धरलेली आहे. धावसंख्या होते 4. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या होते 4. अक्षयांचं पहिलं षटक चालू आहे. आणि खरोखर सुंदर त्याने बॉल तडवलेला आहे. आणि 2 धावा पूर्ण केले. 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते 6. नो लॉस. पहिलं षटक चालू आहे अक्षयांचा. अत्यंत सुंदर गोलंदाजी. बघू अद्याप अक्षयने 6 धावा दिलेले आहेत. धावसंख्या होते 6. आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव पूर्ण म्हणजे धावसंख्या होते 7. 1 2 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या होते 7. अक्षय याने आतापर्यंत 7 धावा दिले, पण त्या गडी बाद करताना काही यश आले नाहीये. धावसंख्या होते. आणि हा सामना जो चालू आहे हा अत्यंत अटीतटीचा सामना चालू आहे. रोमांचक सामना चालू होणार आहे. आणि उंचा झटका मारला, बघूया. आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेले आहे. मध्ये 1 धाव डिक्लेअर आहे. षटक संपलेला आहे. धावसंख्या होते 8. पहिलं षटक संपले. धावसंख्या होते 8. अक्षय यांनी त्यांच्या षटकामध्ये 8 धावा दिलेत, पण गडी बाद करताना काही यश आलं नाहीये. धावसंख्या होते 8. कोल संघाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अरेंजमेंट अशी केलेली आहे जे प्रेक्षकांना सुद्धा बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्या कोल संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कृपया जास्त वेळ घालू नका, मी पंचांना विनंती करेल. पहिल्या षटक संपले. धावसंख्या होते 8 चांडवे संघाची.
हे नाव काय गोलंदाजाचा? सनी. सनी टू पाटील. बघूया काय करतात ते. सनी टुपट. बघूया दुसरं षटक चालू आहे. सनी यांचं वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं. धावसंख्या बदल, धावसंख्या होते 8. पहिलं षटक संपलेलं आहे. सनी यांचं दुसरं षटक चालू आहे. कृपया जास्त वेळ घालू नका जरा. मी सनी यांचा षटक चालू आहे आणि खरोखर फुल टॉस होता. एक धाव पूर्ण केली आहे आणि एक धाव. एक धाव पूर्ण. एक धावेने खातं संख्येमध्ये धावसंख्या बदल होते. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 9. धावसंख्या होते 9. दुसरं षटक चालू आहे. चांडवे संघाची धावसंख्या होते 9. दुसरं षटक चालू आहे आणि खरं उंचाचा फटका मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव पूर्ण. गुड रनिंग. धावसंख्या होते 10. धावसंख्या होते 10. चांडवे संघाची दुसरं षटक चालू आहे. सनी यांचं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होते 10. पुढचा चेंडू सनी यांचा. आणि खरं अत्यंत सुंदर त्याने वन लॉंग भिरकवून दिलेला आहे. एक धाव पूर्ण केले. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. बघा जरा प्लीज तिकडे. किती धावा पंचा? कृपया बाहेरून बोलू नका प्लीज. बाहेरून बोलू नका जरा प्लीज. धावा 2 आणि 1 मात्र फलंदाज धावचीत झालेला आहे. 3 धावा काढण्यामध्ये ते 12 आणि नाव काय फलंदाजाचा? जाईद. बघूया चांडवे संघाचं धडाडीचे आणि अष्टपैलू फलंदाज जाईद मैदानावरती हजर आहेत. आपल्या संघासाठी किती धावा करतात ते बघायचं आहे. धावसंख्या होते 12. धावसंख्या होते 12 चांडवे संघाची. दुसरं षटक चालू आहे आणि खरं उंच फटका मारला. बघूया अक्ष आणि 4 धावा. सुंदर त्याने फटका मारला. चेंडू भिरकावून दिला आणि 4 धावा वसूल केले आहेत. आणि धावसंख्या होते 16. पुढचा चेंडू उंच बघूया. परत एकदा उंचाचा फटका मारलेला आहे आणि फलंदाज बाद.
अत्यंत खरोखर लॉंग ऑन आता सुंदर झेल घेतला होता आणि फलंदाज बाद झाले चांडवे संघाचं. धावसंख्या होते 16, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि अतिशय खरोखरच सुंदर ते चेंडू आहे. चेंडूचा अंदाज घेता आला नाही चेंडू आणि षटक संपलेलं आहे. 2 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या होते 16. 2 षटकात धावसंख्या होते 16 चांडवे संघाची. धावसंख्या होते 16. 2 षटकं संपलेले आहेत. आणि आता गोलंदाज समाधान. चांडवे संघाची दुसऱ्या षटकात धावसंख्या होते 16, 16, लॉस ऑफ 2 विकेट्स. मुरादभाई कुडूकर, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या होते 16. 2 षटकं संपलेले आहेत. जरा प्लीज नाव सांगा गोलंदाजाचं काय. समाधान. आणि मुरादबाईंचं इथं स्वागत होतं. आम्ही त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन मुरादबाई. धावसंख्या होते 16. 2 षटकं संपलेले आहेत. आणि आता समाधान तिसऱ्या षटक घेऊन आणलेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते समाधान. पुढचा चेंडू समाधान यांचा. आणि खरोखर बघूया. आणि वाईट रूपाने आमच्या पंचाने घोषित केलेलं आहे. म्हणजे एका धावेने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 17, 17. पहिल्या चेंडू वाईट चेंडूच्या रूपानं धावसंख्या होते 17. आणि अत्यंत खरोखर सुंदर चेंडू आहे. चेंडूचा अंदाज घेता आला नाही आहे. फलंदाजाला चेंडू निधळ चेंडू केलेला आहे. डॉट बॉल झालेला आहे. धावसंख्या अक्षर रुकून दिली आहे. धावसंख्या होते 17. तिसरा षटक चालू आहे. समाधानांचं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होते 17. जोरदार अपील बघूया. आणि वाईड आहे. वाईड पंचांनी घोषित केलेलं आहे. अवंत धावाने धावसंख्या होते 18. पंचाने घोषित केले. कृपया पंचांचे निर्णय अंतिम राहील. सांगायची वेळ आणू नका प्लीज. धावसंख्या होते 18. तिसरा षटक चालू आहे. समाधान यांचं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होते 18. आणि खरोखर अत्यंत सुंदरतेने बॉल मारलेला बघा. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि 2 धाव पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाव. आणि ओव्हर थ्रो म्हणा हरकत नाहीये. 1 धाव ओव्हर म्हणजे एकूण 3 धावा. धावसंख्या होते 21. 1 ओव्हर थ्रो मिळाली आहे. आणि 2 धाव बोलले 3 धावा एकूण धावसंख्या होते 21, 21. तिसरा षटक चालू आहे. धावसंख्या होते 21. धावसंख्या 21 चांडवे संघाची. समाधानांचं षटक चालू आहे. संघाचं तिसरं षटक चालू आहे. जोरदार अपील. आणि पंचाने त्यांचा अपील फेटाळलेला आहे. अर्थातच काय बदल नाही. धावसंख्या होते 21. तिसरं षटक चालू आहे. चांडवे संघाचे धावसंख्या होते 21. आणि खरं अत्यंत सुंदर त्याने बोलतो आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 धाव पूर्ण केलेत. गुड रनिंग. आणि 2 धावेने धावसंख्या वाढलेली आहे.
धावसंख्या होते 23. तिसरा षटक चालू आहे. धावसंख्या होते 23. धावसंख्या 23. तिसरा षटक अद्यापर्यंत चालू आहे. समाधान यांचं वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं. पुढचा चेंडू आणि अत्यंत सुंदर त्याने बोलतो लॉंग ऑक्सिजन भिरकावून दिलेला आहे आणि 2 धावा म्हणजे धावसंख्या होते 25. सुंदर त्याने बॉल मारला होता. अक्षरशः लॉंग ऑक्सिजन भिरकावून 2 धावा वसूल केले. धावसंख्या होते 25. धावसंख्या होते 25 आणि हा बघा सुंदर त्या स्ट्रेट ड्राईव्ह आहे. एकदा पूर्ण केली आहे आणि एकच धाव करून चांगला सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 26 आणि षटक संपलेलं आहे. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या होते 26. 2 षटक बाकी आहेत म्हणजे 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडू मध्ये चांडवे संघ किती धावा करतात ते बघायचं आहे. धावसंख्या होते 26. 3 षटक संपलेले आहेत. 2 षटक बाकी आहेत. चांडवे संघाची धावसंख्या आहे 26. तिसरा षटक अखेर. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. जे कृपया नवीन संघ आले असतील त्यांनी ताबडतोब इकडे नाव नोंदवायचं आहे. आपलं प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. धावसंख्या 26 चांडवे संघाची. चौथं षटक चालू आहे. हा पॉवर प्लेचा आहे. चौथं षटक चालू आहे. आणि गोंदे प्रफुल आणि त्या संघाचं स्वतः कर्णधार आहेत म्हणजे कॅप्टन आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. चांडवे संघाला किती धावांवर रोखू शकतात ते बघायचं आहे. प्रफुल धावसंख्या 26. प्रफुल यांचा पुढचा चेंडू म्हणजे कृपया जरा खेळ लवकर चालू करा. मी पंचांना विनंती करतो जरा खेळ लवकर चालू करा प्लीज. धावसंख्या आहे 26. 3 षटक संपलेले आहेत. 2 षटक बाकी आहेत म्हणजे फक्त 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये किती धावा करतात बघूया चांडवे संघ. आणि खरं सुंदर मधून बघूया आणि फलंदाज बाद झालेला आहे. आणि खरं उंच असं फटकावताना लॉंग ऑनला असं सुंदर झेल घेतला होता. फलंदाज बाद झालेला आहे चांडवे संघाचं. धावसंख्या 26. पुढचा चेंडू प्रफुल यांचा. उंच फटका मारला बघूया. फुलटॉस आहे आणि खरोखर झेल अत्यंत सुंदर घेताना फलंदाज बाद झालेला आहे. आणि प्रफुल यांना खुश खबर आहे. जर आता हॅट्रिक घेतलीस तर तुला प्रतीक जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.
धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होते 26. आणि खरोखर सुंदर असा लॉगॉनला झेल घेतला होता. अत्यंत सुंदर आणि अत्यंत भेदक गोलंदाजी प्रफुल्ल यांची. धावसंख्या होते 26-26. बघूया जर प्रफुल्ल यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रतीक जाधव यांच्याकडून. जर हॅट्रिक घेतली तर हा जरताचा प्रश्न आहे. कृपया खेळ चालू करा. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रफुल्ल यांची. दोन्ही चेंडूवरती दोन्ही फलंदाज बाद केले चांडवे संघाची. धावसंख्या रोखून दिली. धावसंख्या होत आहे 26-26. चौथा षटक चालू आहे. जर प्रफुल्ल यांनी जर हॅट्रिक केली तर प्रतीक जाधव यांच्याकडून त्यांना धावसंख्या होते 27. धावसंख्या होते 27. चौथा षटक चालू आहे. आणि खरोखर अत्यंत सुंदरतेने फटका मारलेला आहे. 2 धाव पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या होते 29-29. चौथा षटक चालू आहे प्रफुल्ल यांचा. अत्यंत खरोखर सुंदर गोलंदाजी प्रफुल्ल यांची. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणजे भेदक गोलंदाजी म्हणा हरकत नाहीये. धावसंख्या होते 29. चौथा षटक चालू आहे. आणि खरं बघूया. आणि या वाईटच्या रूपाने पंचाने घोषित केलेलं आहे. धावसंख्या होते 30. वाईट या पंचाने घोषित केलेलं आहे. कृपया बाहेरचे बोलू नका प्लीज. धावसंख्या होते 30. आणि हा खरं सुंदर गोलंदाजी आहे. धावसंख्या होते 31-31. धावसंख्या होते 31. चौथा षटक चालू आहे. आणि खरं उंचाचा फटका मारलेला. अतिशय उंच फटका बघूया. आणि षटकार 6 धावा. धावसंख्या होते 37. आणि 4 षटक संपलेले आहेत. 1 षटक बाकी आहे म्हणजे फक्त 6 चेंडू बाकी आहेत. आणि आता समाधान. धावसंख्या होते 37. करंजखोर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी यायचंय. करंजखोर आणि भोर. करंजखोर संघ आणि भोर संघ याला विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी यायचंय. धावसंख्या होते 37. खरोखर उंचाचा बाबू एक धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव पूर्ण. आणि यानंतर सामना हा सामना जो चालू आहे हा सामना संपल्यानंतर भोर वर्सेस करंजखोर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे यायचं आहे टॉस उडण्यासाठी प्लीज. भोर संघाचा कर्णधार आणि करंजखोर संघाचा कर्णधार. धावसंख्या होते 38.
आणि खरं उंच फटका मारला बघूया आणि चौकार 4 धावा. आणि धावसंख्या होते 42. अत्यंत सुंदर त्याने चेंडू भिरकावून दिला होता आणि 4 धाव वस्तू केले. धावसंख्या होते 42-42 चांडे संघाची. आणि नो बॉल आहे पंचांनी घोषित केलेला आणि एक अवांतर म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये गेलेले म्हणजे ह्या 2 धावा. धावसंख्या होते 44-44. भोर संघाचा कर्णधार आणि करंजकोण संघाचा कर्णधार ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या होते 44-44. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत म्हणजे धावसंख्या होते 46. धावसंख्या होते 46. शेवटचं षटक चालू आहे. चांडे संघाची खरोखरच अत्यंत चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे कारण धावसंख्या होते 46-46. धावसंख्या होते 46 आणि खरोखर आणि फलंदाज बाद झालेला आहे. रनआउट झालेला आहे. आणि दिल्ली दरबारी महाराष्ट्राची धगधगती तोफ सन्माननीय सुनीलभाई टटके साहेब यांचे थोड्याच वेळात इथं आगमन होणार आहे. धावसंख्या होते 46. पुढचा चेंडू अत्यंत सुंदर त्याने मोतडलेला आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. रनआउट झालेला आहे. भोर संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचंय. आणि आता यासीर. धावसंख्या होते 47. चांडवे संघाची शेवट षटक चालू आहे. बघूया सुंदर उतरलेला बॉल बघूया
स्वागत आहे तुमचं. हॅलो, जरा कृपया क्षेत्रशी लावून घ्या जरा प्लीज. चावडे संघ क्षेत्रशी लावून घ्या जरा प्लीज. शिरगाव संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. टॉस काय जातोय. हेड इज द कॉल. टेल. भोर संघाने नाणेफेक जिंकले. आपला काय डिसिजन आहे. बॉलिंग करणार आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रामधून आलात. निश्चित हा परिसर सुद्धा पश्चिम महाराष्ट्राला जोडला जातो. आपण या नवीनच आपण या स्पर्धेमध्ये खेळताय ह्या कोकणच्या भूमीमध्ये. आपलं काय रणनीती, आपले काय प्लॅन आहे. आम्ही पहिली बॉलिंग करणार आहे, कारण की आमच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे भरपूर. त्यासाठी आम्ही बॉलिंग करेल पहिली. निश्चितच कर्णगोर संघ हा महाडमधला तगडा संघ आहे. आपण त्यांना 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. 55 50-55. विनोद, टॉस आपण हरलात. पश्चिम महाराष्ट्र नवीन संघ आहे, भोरमधला संघ आहे, कोकणामध्ये प्रथमच खेळतोय. त्यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकल्या तरी फिल्डिंग करण्याचा प्रश्न घेतला, बॅटिंग दिली, 55 धावाचा रोखण्याचा. आपला मानस काय आहे. 50-55 पर्यंत रन करण्याचे आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर हा 55 धावा तुम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न कराल. भोर संघाला रोखण्याचा प्रयत्न निश्चित असेल. आपली गोलंदाजी धुरा नक्कीच कुणाच्या खांद्यावर असेल. राहुल, विशाल पोटसुरे, राहुल कांबळे, विशाल कांबळे, नंतर अनिकेत तांबळे. गोलंदाज आमच्याकडे चांगले आहेत. तर भोर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाला माझ्या बेस्ट ऑफ लक. हॅलो, आणि शिरगाव संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. नाव काय गोलंदाजाचा. यासर. पहिला चेंडू यासर यांचा. आणि खरंच सुंदर त्याने बॉल तोडलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि खातं संघाचं खोललेलं आहे. एका धावेने खातं खोललेलं आहे संघाचं. म्हणजे शिरगाव संघाचं धावसंख्या होते 1 बिनबाद 1. या सिरियनचं पहिलं षटक चालू आहे. आणि मी मुरज भाईंना विनंती करतो त्यांनी जायचं नाही कुठे आता. धावसंख्या होते 1. पहिलं षटक चालू आहे आणि अत्यंत सुंदर ते बॉल बघूया. एकदा पूर्ण केलेली आहे आणि चौकार. 4 धावा. 4 धावा. धन्यवाद मालिक साहब. राष्ट्रवादी योग ट्रॉफी 2022 में मैं हूं मुराद कड़ूकर. मेरे साथी कमेंटेटर है मालिक साहब की जानिब से तमाम आए हुए तमाम खिलाड़ियों का और दर्शकों का मैं स्वागत करता हूं कोल के क्रीड़ा नगरी पर. ये मुकाबला है चाडवा बनाम शिरगांव के बीच मुकाबला था. यासर गेंदबाज बॉलिंग पर तैयार है. सामने है बल्लेबाज तो यासर की ये गेंद थी. गेंद जाती हुई थर्ड बैट के क्षेत्र पर जाती हुई हाफ फील्डर है. मौजूद डिक्लेयर जोन है. डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद स्कोर है जो कि बल्ले का बाहरी किनारा लगा. थर्ड बैट की दिशा में डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 1 रन के लिए. तो सिंगल लेकर अपना स्ट्राइक रोटेट होता है. स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा. स्कोर बोर्ड हिलता रखने की कोशिश की जा रही ज्योति द्वारा. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 7 रन है बिना कोई नुकसान के साथ. जीत का लक्ष्य है उनके सामने 54 रनों का लक्ष्य है 5 ओवर में. तो लगभग आपको रन निकालने होंगे 11. पहला ओवर पावर प्ले का है. बैटिंग पावर प्ले है. सामने चोर से राइट हम ओवर द विकेट. एक गेंद थी ऑफ स्टंप की तोड़ी भारतीय. बहुत ही खूबसूरत स्क्वायर डाउन किया. कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार चौका आता हुआ जूती के बल्ले से निकल
रन के लिए जीतू के बल्ले से निकलता हुआ ये चौका था, 4 रनों के साथ डबल फिगर में जाता स्कोर 11 रन बिना कोई नुकसान के साथ, जो कि 11 रन प्रति ओवर से रन बनाने होंगे यहाँ मुकाबला जीतने के लिए शिरगांव को। 54 रन बना लिए थे, 53 रन बना लिए थे यहाँ चांडवा ने, 54 रनों का लक्ष्य। इसके बाद मुकाबला होगा पश्चिम महाराष्ट्र भोर बनाम करण स्कूल के बीच ही मुकाबला होगा। भोर ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया, दावत दी, आमंत्रित किया करण स्कूल को बल्लेबाजी के लिए। तो खूबसूरत आयोजन होता हुआ राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ कोल के क्रीड़ा नगरी पर। निश्चित रूप से सागर काते, अनिकेत जाधव, सतीश होडवे, शिवाजी वाणिक, आकाश चौहान, सुयोग मोहिते, धीरज पाटिल, इन तमाम लोगों ने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए काफी मेहनत की थी। रायगढ़ जिला राष्ट्रवादी के सर्वसेवा, कोकण के भाग्य विधाते कोकण भूषण, रायगढ़ के विद्यमान खासदार और दिल्ली के तख्त पर महाराष्ट्र का बुलंद आवाज सुनील भाई टटकर साहब, इनका थोड़ी देर में यहाँ आगमन होने वाला है। निश्चित रूप से उनकी उपस्थिति होगी इस टूर्नामेंट के लिए, हम उनका स्वागत करने के लिए यहाँ तैयार है। पहली ओवर के समाप्ति के बाद स्कोर 11 रन है बिना कोई नुकसान के साथ। शुरुआत अच्छी की है यहाँ शिरगांव ने। गेंदबाजी में दूसरा परिवर्तन है, गेंदबाज है चांडवा की तरफ से माज है, माज गेंदबाजी करेंगे। कोटी का पहला टीम का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी की जाएगी। 54 रनों का ये मुकाबला, 54 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। एक गेंद थी, टप्पा खाने के दोस्तों पे थोड़ी बाहर, वाइड बॉल का इशारा, अंपायर का 31 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 12 रन है बिना कोई नुकसान के साथ, जो कि दूसरा ओवर प्रगति पर है माज द्वारा। ये गेंद थी, उठा दिया था लेफ्ट हैंड बल्लेबाज ने गेंद को, काफी हवा में गेंद, माज गेंद के नीचे, बहुत ही अच्छा कैच माज द्वारा। पहला झटका लगता हुआ शिरगांव को। सनी आउट हुए, सनी नए बल्लेबाज है, आउट हुए बल्लेबाज है अक्षय यादव। खाई कुछ खास करिश्मा नहीं दिखाया उन्होंने अपनी पहली पारी में। 54 रनों का लक्ष्य उनके सामने, गोल्डन डक के शिकार हुए अक्षय। और उसके बाद नए बल्लेबाज है सनी मैदान के अंदर। नॉन स्ट्राइक पर है जीतू। जीतू की बल्लेबाजी के ऊपर शिरगांव की जीत तय करेगी। यहाँ वहां सामने अच्छे राइट मोड़ दो के डोंडा शुरू किया, अंपर को पकड़ के एक गेंद थी, अच्छी गेंद थी, स्लोअर गेंद थी, खेलना चाहती थी स्क्वायर लेग और मिडिल के ऊपर से ओवर थ्रो हुआ था। अच्छी फील्डिंग, अच्छा कवर इमरान सर द्वारा। 1 रन जरूर दिया जाएगा, देखना होगा अंपर का इशारा मेरे को। बल्ले से निकली रन थी, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 रन है। 1 विकेट के नुकसान पर अशुभ अंक आ चुका है यहाँ शिरगांव के खेमे में। थोड़ी निराशा होंगी, अशुभ अंक माना जाता है 13 अंक क्रिकेट के भाषा में और राजनीति में। इसका लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं tenniscricket.in पर, ये मुकाबले आप देख सकते हैं। नहीं तो यूट्यूब पर जाकर आप राष्ट्रवादी युवक चषक 2022 डालेंगे तो भी मुकाबला देख सकते हैं। तो मास तैयार है गेंदबाजी करने के लिए सनी के लिए। दौड़ना शुरू किया, अंपर को पार करते और राइट आर्म राउंड विकेट। एक गेंद थी, अच्छी गेंद थी, लेग स्टंप पे थोड़े बाहर निकले, बल्ले का मुंह खोला, गेंद को खेल दिया थर्ड रन के क्षेत्र पर, डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 1 रन के लिए। 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पर छक्का लगाकर निश्चित रूप से थोड़ा कॉन्फिडेंट लेवल बढ़ी होगी शोएब अंतुली की, जो बैटिंग फॉर्म के लिए जूझ रहे, बैड पैच है, जूझ रहे बैटिंग फॉर्म में आने के लिए, वापसी करने के लिए कोशिश जारी। आखिरी गेंद पर छक्का लगाकर निश्चित उनका मनोबल बढ़ा हुआ होगा। राइट आर्म ओवर द विकेट। एक गेंद थी, शॉर्ट गेंद थी, पुल किया था स्क्वायर लेकर मिड विकेट के बीचों बीच निकलती गेंद, फील्डर आए, फैसले गेंद को फील्ड किया, थ्रो किया, लेकिन अच्छी वहाँ अच्छा डिसीजन मैं कहूँगा यहाँ जीतू का। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है, जो कि 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, 11 रन प्रति ओवर से रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए यहाँ शिरगांव को।
शुरुआत अच्छी की थी, पहले ओवर में 11 आए थे, इस ओवर में अभी तक आ चुके रन 3 15, तो 4 रन आए थे इस ओवर में अभी तक, एक सफलता उनको मिली मार्च को। फील्डिंग देखेंगे तो लॉन्ग ऑन रखा है, जाहिद अंतुल है, मिड ऑन पर है सिकंदर, मिड विकेट है, स्क्वायर लेग। एक गेंद अच्छी थी, गेंद टप्पा खाने के बाद गेंद को ऑफ स्टंप के थोड़े बाहर निकले, छपल वे खेलना चाहते थे, स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर से सिंगल दिया जाएगा, अंपर का इशारा 22 का। एक अतिरिक्त रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन, एक विकेट के नुकसान पर धीरे धीरे कदमों से अपने बॉलिंग पर जाते हुए गेंदबाजी करेंगे माज, सामने चोर से राइट हम ओवर 2 विकेट। राष्ट्रवादी सुयोग मध्ये स्टेज जवळ या. राष्ट्रवादी युवा ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ कोल की क्रीड़ा डगरी पर राइट हम राउंड विकेट। एक गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप की थोड़ी बाहर निकली, वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त रनों के साथ 3 का स्कोर बढ़ता हुआ 17 रन है, एक विकेट के नुकसान पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पर है यहाँ माज खतीब द्वारा। पहली गेंद पर सफलता मिली थी, अक्षय कदम आउट हुए थे, अक्षय कदम ही ना जादव आउट हुए थे। एक गेंद थी और लेग स्टंप की थोड़ी बाहर निकली, जगह बनाई, गेंद को खेल दिया था, पुश किया था कवर के क्षेत्र पर, मिस फील्डिंग देखना होगा, हाँ नाम है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 19 रन, एक विकेट के नुकसान पर। इसके बाद में होने जा रहा है मुकाबला करंजकोल महाड़ बनाम बोहर के बीच होगा। ये मुकाबला बोहर यानी पश्चिम महाराष्ट्र से ताल्लुक रखने वाली टीम है और करंजकोल टीम है कोकण से ताल्लुक रखती हुई, तो मुकाबला होगा कोकण बनाम पश्चिम महाराष्ट्र के बीच मुकाबला। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 19 रन, तो 3 रन अपने औसत से 3 रन पीछे है शिरगांव की टीम। जीत का लक्ष्य 54 रनों का है, तो निश्चित रूप से 3 रन अभी भी दूर। राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ यहाँ कोल के क्रीड़ा नगरी पर, यह आयोजन करने के लिए जिन्होंने मेहनत की हुआ है सागर काते, अनिकेत जाधव, सतीश जी होडवे, शिवाजीराव महाडिक, आकाश चव्हाण, शिवग मोहिते, धीरज पाटिल, कोकण के भूषण और महाराष्ट्र दिल्ली के तख्त पर महाराष्ट्र की बुलंद आवाज सुनील भाई टटकरे साहब का यहाँ थोड़ी देर में यहाँ आयोजन हो जाएगा। उनके साथ होंगे महाड़ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष सन्मान्य नीलित जी माडिक, शिवाजीराव माडिक, इन तमाम लोगों के बीच इनका यहाँ आगमन हो किया जाएगा। मैं उनका भी स्वागत करता हूँ कोल के क्रीड़ा नगरी पर। गेंदबाज है इमरान सर, कोटे का पहला टीम का तीसरा ओवर फेंका जाएगा। 5 ओवर का ये मुकाबला, 18 गेंदें बची है, स्कोर बोर्ड पर स्कोर है जो कि 19 रन, एक विकेट के नुकसान पर। जीत के लिए चाहिए 54 रन, तो 35 रन अभी भी चाहिए। 18 गेंदें 35 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। क्रिकेट दुनिया में एक बहुत बुरी खबर है, यह ऐसी सुबह आई थी जुमेरात की, गुरुवार की सुबह, यानी तारीख थी 4 मार्च 2022, दिन था गुरुवार, और लेग स्पिन के जादूगर शेनवार का निधन हुआ था और क्रिकेट में उनको बहुत बड़ी एक झटका लगा था अंतर्राष्ट्रीय क्रिकेट को। दिल का दौरा पड़ने से उनका निधन हुआ था। अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में गेंद को फेंका था, खेलना चाहते थे, सफल होकर खेलने की कोशिश थी जीतू की, बल्ला गेंद का कोई संबंध, गेंद सीधी विकेट कीपर की दस्तार में जाती हुई। इसी के साथ एक अच्छी गेंद की समाप्ति होती हुई इमरान सर द्वारा। 17 गेंदें 35 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। लगभग 200 का स्ट्राइक रेट होगा मुकाबला जीतने के लिए चाहिए शिरगांव को। फुल टॉस गेंद थी, शायद मिस कर बैठे यहाँ जीतू। बल्ले से निकली रन थी, तो 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता 20 रन, एक विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद थी, जीतू ने मिस किया था। कभी कभी ऐसा होता है कि फुल टॉस गेंद डालने के बाद बल्लेबाज को लालच सामने आता है, नजर आता है, लालच के जरिए वो अपना शॉट जल्दी खेल बैठा और गेंद बाद में आती है।
सुनील भाई टटकरे साहब का आगमन हो थोड़ी देर में हो जाएगा। बढ़िया शॉट, सीधे बल्ले से खेला गेंद को, सीधे बल्ले से गेंद सी मारेगा बाहर षटकार। मिनट में बात कर रहा हूँ कि मिनट के अंदर उनका, थोड़ी मिनट के अंदर वह यहाँ आएंगे। इस वन बाउंस गेंद निकलती हुई अच्छी फील्डिंग शाहिद अंतुली द्वारा सिंगल लिया, दूसरा रन लेना चाहते थे, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी वापसी अपने क्रीज के अंदर 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 27 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए 1 विकेट के नुकसान पर। थोड़ी देर में सुनील भाई तटकरे साहब का यहाँ आगमन हो जाएगा। मैं ऑर्गेनाइजर जो है सागर काते, अनिकेत यादव, सतीश कहोड़बे, शिवाजीराव माडिक, आकाश चौहान, उनको गुजारिश करता हूँ कि यहाँ स्टेज के अंदर अपनी कुर्सियाँ बराबर रखे। यहाँ उनके साथ कई मेहमान भी होंगे। सुनील जी टटकरे साहब, खासदार रायगढ़ जिला रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, सामने अच्छे से राइट और 2 विकेट। एक गेंद थी और पिच बनाकर गेंद को खेल दिया मिड ऑन के ऊपर से गेंद, ये इस ओवर का दूसरा छक्का जाता हुआ जीत। चुके हैं स्कोर बोर्ड पर। जीत का लक्ष्य काफी नजदीक आता हुआ, 21 रन दूर है मुकाबला जीतने के लिए। मेरे साथी स्कोरर है सुमित सवाल। सामने अच्छे से इमरान सर गेंदबाजी करेंगे। इस ओवर में 2 छक्के लगे थे, एक सनी ने लगाया था, दूसरा आकाश जीतू ने लगाया था। निश्चित रूप से जीतू तैयार नहीं थे खेलने के लिए, रोका इनको, हवा भी उनके साथ देने वाली ये हवा है मैदान के अंदर। माहड़ के पीछे ये क्रीड़ा नगरी है, कोल क्रीड़ा नगरी। एक अच्छा आयोजन, बढ़िया शॉट, अंदर आइज खेला था, लॉन्ग ऑन की दिशा में निकलती गेंद, जाहिद अंतुले गेंद के नीचे है, सिंगल दिया जाएगा, जीतू को सिंगल दिया जाएगा। यहाँ शिरगांव माहड़ को सिंगल के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 34 रन है, 1 विकेट के नुकसान पर जीत का लक्ष्य है 20 रन दूर। साथ ही साथ ओवर की समाप्ति, 12 गेंदें 20 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए चाहिए यहाँ शिरगांव को। एक कसी हुई गेंदबाजी करनी होगी, लगातार 2-3 झटके देने होंगे शिरगांव को, तो मुकाबले में वापसी कर सकती है चांडवा की टीम। गेंदे 20 रन माज है, अपना कोटे का दूसरा, टीम का चौथा बॉल लेकर गेंदबाजी करेंगे। यहाँ कमेंट्री एंड से गेंदबाजी की जाएगी। पावर प्ले का शायद ओवर है या नहीं देखना होगा, अंपायर का इशारा देखना होगा। पावर प्ले है ये, बॉलिंग पावर प्ले या बैटिंग? बैटिंग पावर प्ले। तो पावर प्ले है यहाँ, 12 गेंदे 20 रन है, तो निश्चित रूप से यहाँ बेनिफिट है शिरगांव को। सामने छोर से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार करते राइट और 2 विकेट, गेंदबाजी अच्छी गई थी, ब्लॉक और मैगन को फेंका था, इसी के साथ जीतू आउट।
प्रफुल्ल है नए बल्लेबाज। तो 11 गेंदें 20 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। सामने छोर से राइट मोड़ दो, एक गेंद अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे, ब्लॉक होल में गेंद को फेंका था, सिंगल डिस्टेंस से डायरेक्ट हिट करने की कोशिश थी। तो सिंगल लेकर स्कोर, टीम को स्कोर बढ़ता हुआ 35 रन, 2 विकेट के नुकसान। सामने छोर से गेंदबाजी की जाएगी। माज खतीब अच्छी माज गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं माज। सिकंदर है मेरे सामने, यानी लॉन्ग ऑफ पर है, डीप लॉन्ग ऑफ पर रखा है, वाइड नका रखा है, सीधा रखा है लॉन्ग ऑफ। अभी भी फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है, लॉन्ग ऑन रखा है, वाइडिश मिडान पर है फैसल। फैसल जा रहे मिड विकेट की दिशा में, नहीं वाइडिश मिडान पर है फैसल, मिड विकेट है। सामने अच्छे से राइट में ओवर 2 विकेट। एक गेंद थी, बल्ले का बंद अंदरूनी किनारा लगा, स्क्वायर ले फाइन लेके लॉन्ग लेग की दिशा में निकलती गेंद, सिंगल लिया, दूसरा रन लेने की कोशिश और दूसरा रन भी आसानी से पूरा। तो 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 37 रन, 2 विकेट के नुकसान पर। जीत का लक्ष्य काफी नजदीक आता हुआ, 17 रन अभी भी दूर है। गेंदें बची है 9 गेंदें, 17 रनों की आवश्यकता। एक बड़ा शॉट मैच का रुख बदल सकता है, 1-2 विकेटें 11 स्टार छांडवा का मैच में वापसी कर सकती है। तो ये मैच का समीकरण है। सामने छोर से राइट आर्म राउंड विकेट, ओवर 2 विकेट। ये अच्छी गेंद थी, गुल्लर के आगे गेंद को टपा किया था, स्लोअर गेंद थी, हल्का सा बाउंस मिला था, स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ला और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। तो एक अच्छी गेंद की समाप्ति होती हुई माज द्वारा। 8 गेंदें 17 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अल्फ, यहाँ 11 स्टार चांडवा को वापसी करने की कोशिश की जा रही है, बढ़िया गेंदबाजी। फिर से गेंद को लेग और मिडल स्टंप पर टप्पा खाने के बाद स्टंप की थोड़ी बाहर निकली। हाँ? ये है ना जरूर सोमनाथ उजरडे हां सागर गद्देचा शिवाजी महाराज आणि सूर्य के नाव दिली तिथे। बढ़िया कैच और इसी के बाद प्रफुल्ल आउट। मैच का पूरा पकड़ा। तो 6 गेंदे 16 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 6 गेंदे 16 रन, दोनों तरफ मुकाबला है। 50-50% में कहूंगा ये मुकाबला है चांडवा 11 स्टार चांडवा के पास और सिद्धगांव के पास। तो 6 गेंदे 16 रनों की आवश्यकता है। जाहिद अंतुले तैयारी करते हुए बॉलिंग पर तैयार है, अपने थोड़ा सा प्रैक्टिस करते हुए गेंदबाजी की। जाहिद अंतुले गेंदबाजी करेंगे, एक सीनियर गेंदबाज है, काफी अनुभव, मिस्टर क्रिकेटर कहते हैं उनको। तो मिस्टर क्रिकेटर है, बॉलिंग मत पर बॉलिंग गेंदबाजी करेंगे, अपने राइट आर्म ओवर 2 विकेट गेंदबाजी की जाएगी। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर है साहिल। राष्ट्रवादी युवा ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ कोल की क्रीडा नगरी पर निश्चित रूप से सागर काते, अनिकेत जाधव, सतीश हुडबे, शिवाजीराव महाडिक, आकाश चव्हाण, सुयोग मोहिते, धीरज पाटिल, इन तमाम लोगों ने इस मुकाबले को आयोजन करने में मेहनत की है। बढ़िया शॉट, इसी की बीच
झाले त्यांचे सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाणी दे, पाणी दे. मैच चालू कराइए. निश्चित रूप से रायगढ़ लोकसभा मतदारसंघ के विद्यमान खासदार, कोकण के भाग्य विधाते, कोकण रत्न और दिल्ली की तख्त तख्ते पर महाराष्ट्र की बुलंद आवाज सन्मान्य सुनील भाई टटकर साहब, इनका यह आगमन हो चुका है. साथ ही साथ सुभाष जी निकम साहब, इनका भी आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूं. सोमनाथ जी ओजरडे साहब, उनका भी आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूं. मॅच चालू ठेवायचे. पाच बॉल शेवटची 5 बॉल. तो 5 गेंद पे 10 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. राष्ट्रवादी युवा ट्रॉफी 2022 का शानदार आयोजन होता हुआ यहाँ खोल के क्रीड़ा नगरी पर मुकाबला है चांडवा बनाम शिरगांव के बीच. 5 गेंदे 10 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. सामने अचल से जाहिद गेंदबाजी करेंगे. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी की जाएगी. पहली गेंद पर छक्का लगने के बाद एक साइकिल के दबाव पे होती हुई गेंदबाजी. एक गेंदी दिशा बट के गेंद को स्पूल किया था. मिड विकेट की दिशा में निकलती गेंद बिल्कुल से फील्डर है, गेंद को फील्ड किया, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट थी ये. 4 गेंदे 8 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. सोनल जी उतेगर साहब, इनका भी यहाँ आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूं. राष्ट्रवादी युवा ट्रॉफी 2022 में कोल के क्रीड़ा नगरी पर यह मुकाबला जारी है. चांडवा बनाम शिरगांव के बीच 4 गेंदे 8 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. प्रशांत जी खोपकर, मार तालुका राष्ट्रवादी युवा अध्यक्ष, उनका भी यहाँ आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूं यहाँ राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 के इस क्रीड़ा नगरी पर. सामने से जाहिद, ये शॉट गेंद थी, बैक पूजा कर पूर्ण करने की कोशिश थी. फील्डर गेंद के नीचे इसी के साथ ये विकेट का पतन. तो 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता. गेंदे और 8 रनों की आवश्यकता. ऋतिक के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा अक्षय शेरगे इनकी तरफ से. रायगढ़ जिला राष्ट्रवादी की सर्वा रायगढ़ जिला लोकसभा मतदारसंघ के विद्यमान खासदार, कोकण के भाग्य विधाते, कोकण भूषण, कोकण के रत्न, दिल्ली की तख्त पर महाराष्ट्र की बुलंद आवाज सुनील भाई टटकर साहब का यह आगमन हो चुका है. उनके उपस्थिति में मुकाबला जारी है. 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता. मैं राष्ट्रवादी ट्रॉफी में उनका स्वागत करता हूं. जाहिद अंतुले, साथ ही साथ विलास शिंदे, इनका यह आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूं. बिरवाड़ी शहर अध्यक्ष विलास शिंदे, इनका आगमन हो चुका है. मैं उनका स्वागत करता हूं. एक गेंद थी, 22 का इशारा, अंपायर व्हाइट बॉल का इशारा. एक अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है जो कि 47. तो 7 रन अभी भी चाहिए मुकाबला जीतने के लिए. 3 गेंदे 7 रनों की आवश्यकता. मंच पर है विद्यमान खासदार, कोकण के भाग्य विधाते, कोकण रत्न, कोकण भूषण, दिल्ली की तख्त पर महाराष्ट्र की बुलंद आवाज सुनील भाई टटकरे. उनके साथ है रायगढ़ जिला राष्ट्रवादी कांग्रेस के उपाध्यक्ष सन्मान्य सुभाष जी निकम, उनके साथ बैठे हैं सोनल जी उतेकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस रायगढ़, राकेश शाह, अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस महाड़ शहर, प्रशांत जी खोपकर, अध्यक्ष महाड़ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस युवक कांग्रेस, राजेश जी मर्चेंडे, इनका भी यहाँ आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूँ. विलास शिंदे, इनका आगमन अभी बिरवाड़ी शहर अध्यक्ष, इनका आगमन हो चुका है. मैं उनका भी स्वागत करता हूँ. 3 गेंदे और गेंदे कितने हैं? 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता. गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लगा, शॉट लेग की दिशा में निकलती गेंद शॉर्ट स्क्वायर लेग के क्षेत्र पर इमरान आए, गेंद को फील्ड किया, सिंगल लेकर 1 गेंद 5 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए.
संतोष जी बोबड़े साहब, संदेश जी बोबड़े साहब, इनका भी यहाँ आगमन चुका है। सवाने ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच है, मैं उनका भी स्वागत करता हूं। राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 में एक गेंद 5 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। एक गेंद 5 रनों की आवश्यकता। 1984 का मुकाबला भारत बनाम पाकिस्तान का बीच शारजा के नेशनल स्टेडियम पर मुकाबला खेला गया था। तो बल्लेबाजों की जीत हुई थी। इधर बल्लेबाज ने गेंद को खेल दिया, सिकंदर गेंद के नीचे, इसी के साथ चांदबा की शानदार जीत।